लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गरवारे बस स्टॉप जवळ युवकाचा दगडाने ठेचून खून, परिसरात भीतीचे वातावरण। नाशिकच्या सिडको परिसरातील लेखानगर येथील संतोष उर्फ छोटू काळे वय 38 या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गरवारे बस स्टॉप जवळ रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। घरातून थोड्याच वेळात येतो असं सांगून बाहेर पडलेला संतोष रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। दरम्यान पोलीस गस्ती दरम्यान गरवारे बस स्टॉप लगतच्या अंधाऱ्या कोपऱ्यात संतोषचा मृतदेह सापडला। त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर दगडाने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले। या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून फॉरेन्सिक पथकाकडून रक्ताचे नमुने, ठसे व इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत। या हत्येमागे जुने वैमनस्य की इतर कोणते कारण आहे याचा तपास सुरू आहे। याबाबत इंदिरानगर पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.